उद्धारा जगतधारा देई सर्वासार स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादी कथारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तू अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त तत् अनुरयी मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला था सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु पैमावली माताश्री माझ्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे ते म्हणजे दिव्य प्रतिभा शक्ती विषयी विश्लेषण करणं म्हणजे दिव्य प्रतिभा शक्ती म्हणजे नेमकं काय आहे। दिव्य प्रतिभा शक्ती असं म्हणत असताना पहिल्यांदा प्रतिभा शक्ती म्हणजे काय आपल्याला कळलं पाहिजे। प्रतिभा शक्ती ही दिव्यच असते। प्रतिभा शक्ती ही प्रत्येक माणसाकडे असते, कारण बुद्धीच्या द्वारे बहिर्मनाचं कार्य चालतं आणि अंतर्मनाचं कार्य प्रतिभा शक्तीच्या द्वारे चालतं। अंतर्मनाचं संपूर्ण कार्य म्हणजेच प्रतिभा शक्तीचा तो विलास असतो। म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या ठिकाणी म्हणजे सर्व माणसांच्या ठिकाणी हे अंतर्मन प्रतिभा शक्तीच्या द्वारे कार्य करतं। म्हणजे आपला जो श्वासोच्छवास चाललेला आहे, रक्ताभिसरण चाललेला आहे, म्हणजे या सहज नेणीपूर्वक जे जे कार्य शरीरामध्ये चाललेलं आहे ते सर्व कार्य अंतर्मनाच्या प्रतिभा शक्तीच्या द्वारे चालतं। तिथे बहिर्मनाचं कार्य नसतं। बहिर्मनाचं कार्य म्हणजे बुद्धीच्या अधिष्ठान असतं। योग्य काय योग्य काय किंवा जे आपण म्हणतो संकल्प विकल्प मनामध्ये आपले विचार येतात अनेक, मग विचार योग्य कोणता अयोग्य कोणता हे कार्य बहिर्मनाचं बुद्धीच्या द्वारे करणं, निश्चय करणं। पण आपल्या ठिकाणी
जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर प्रेरणा आहेत, ह्या अंतर्मनातून प्रकट होतात, बाहेरून येत नाही. पण जे अंतर्मनातून जे जे प्रकट होतं ते दिव्य प्रतिभाशक्तीच्या द्वारेच होतं. म्हणजे अंतर्मनाचं सगळं कार्यालाच प्रतिभाशक्तीचं कार्य म्हणतात, हे लक्षात घ्या. म्हणून बहिर्मनातून एखादी गोष्ट पुन्हा 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 आपल्या बहिर्मनातून एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा विचार करतो, घोळवतो, तर तो विचार किंवा ते ज्ञान अंतर्मनात मुरलं तर अंतर्मनाचं कार्य सुरू होतं. आणि जे अंतर्मनाचं कार्य म्हणजे अंतर्मनाच्याद्वारे जे कार्य त्यावेळेला चालू होतं त्यालाच म्हणतात प्रतिभाशक्तीचं कार्य. म्हणजे अगदी साधी सायकल चालवायला आपण शिकतो, पुन्हा 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 बराच पडतो, परत चालवतो, फक्त आपोआप बॅलन्सिंग सुरू होतं, आपोआप सगळ्या गोष्टी सहज व्हायला लागतात. तर सायकल म्हणजे एखादा एक्सपर्ट म्हणतो आपण ज्याला, तो छान चालवतो सायकल म्हणतो, ते सगळं कार्य अंतर्मनाच्या द्वारे होतं, म्हणजे प्रतिभाशक्तीच्या द्वारे होतं सगळं कार्य सहज. म्हणजे सहज जे जे आपल्याकडनं गोष्टी घडतात सहजपणे, तिथे बुद्धीचं अधिष्ठान न वापरता, म्हणजे बुद्धीचं कार्य न करता सहज जे जे आपल्याकडनं होतं ते सगळं प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. म्हणजे अंतर्मनाच्या द्वारे किंवा अंतर्मन हे प्रतिभाशक्तीच्या द्वारे कार्य करतं. आपण लहानपणी म्हटलेली कविता पुन्हा पुन्हा किंवा गाणी काही वर्ष आपल्याला आपण लक्षातही घेत नाही, पण काही वर्षानंतर आपण असं गप्पा मारत असतो सगळ्यांबरोबर, आपल्याला ते आठवण येते की असं गाणं होतं की अशी कविता होती. आणि एका शब्दामध्ये दुसरा शब्द लावता लावता सगळं ते गाणं आठवतं आपल्याला, की चाल म्हणता गुणगुणता गुंटुगुणता गाणं आठवतं. हे स्मरण सुद्धा प्रतिभाशक्तीचंच कार्य आहे. गेल्या वेळेला आपण ज्या वेळेला सहज स्मरण असं हा विषय घेतला, ते सहज स्मरण सुद्धा प्रतिभाशक्तीचंच कार्य आहे. म्हणजे प्रतिभाशक्तीचं कार्य किती आपल्याकडे चालू आहे हे लक्षात घ्या. अंतर्मनाला आपल्या शरीराचं सगळं ज्ञान आहे असं आपण नेहमी म्हणतो. अंतर्मनाला या शरीराचं ज्ञान आहे पूर्ण, कुठे काय काय अवयव वगैरे आहे ते बहिर्मनाला नाही माहिती, पण अंतर्मनाला माहिती आहे. जे अंतर्मनाला माहिती आहे हे सगळं ते अंतर्मनाची प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. म्हणून प्रतिभाशक्तीमुळे दिव्यच आहे म्हणायचं कारणच हे की मिनिटाला 15 ते 16 वेळा आपण तो श्वासोच्छ्वास करत असतो, आपल्याला माहितीच नाही. म्हणजे बहिर्मन जाणीवपूर्वक आपल्याला माहित नाही की आपण मिनिटाला किती श्वास घेतोय, किती वेळा श्वास सोडतोय, नाही माहिती. मोजल्यानंतर कळतं 15 ते 16 वेळा हा श्वासोच्छ्वास मिनिटाला चालू असतो. इतकं अचूकपणे कसं चालतं तर ते प्रतिभाशक्तीचं कार्य. जे जे अंतर्मनात मूर्त ते ते अंतर्मनाच्या द्वारे कार्य अचूकपणे होतं, ते प्रतिभाशक्तीचं कार्य. म्हणजे जे फिडिंग झालं त्याप्रमाणे ते प्रकट होतं. थोडक्यात चुकीचं फिडिंग झालं चुकीचं प्रकट होईल. कसं असतं, एखाद्या माणसाचं नाव आपलं आठवत नाही पण पुन्हा पुन्हा भलतंच नाव घेत असतो त्याचं हाक मारताना, आणि बऱ्याच दिवसांनी भेटलं त्या भलत्या नावानेच आपण त्याला हाक मारतो कारण ते फिट झालंय. ते चुकीचं असेल पण ते अंतर्मनाच्या द्वारे प्रकट झालं, म्हणजे अंतर्मनाद्वारे बरोबर झालं, पण ते त्या फिडिंगच चुकीचं झाल्यामुळे ते तसं चुकीचं आहे. म्हणजे ते सावध राहिलं. म्हणजे सावध करायचं, अंतर्मनात काय फिडिंग झालं पाहिजे हे बहिर्मनाला चांगलं कळलं पाहिजे. भलत असेल त्या गोष्टी फीड केल्या, अंतर्मन तसंच भलत असेल तर दर्शन दाखवायला लागतं. अंधश्रद्धेच्या द्वारे ज्या ज्या गोष्टी आज म्हणतो आपण जीवनामध्ये लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहेत, त्या अंधश्रद्धेच्या द्वारे जी मंडळी आतमध्ये अंतर्मन मुरल्यामुळे अंधश्रद्धेच्या द्वारे सहज कार्य करताना आपण पाहतो, तेव्हा ते सुद्धा प्रतिभाशक्तीचं कार्य. मांजर आडवी गेली वाईट होणार, अंतर्मन पकडतं वाईट होणारच, प्रतिभाशक्तीचं कार्य. कारण अंतर्मनात मुरलं, अरे बापरा मांजर आडवी गेली, काहीतरी वाईट घडणार, अंतर्मन काहीतरी वाईट घडवून देतं.
मांजरने अडून अंतर्मन अडून अंतर्मनाच्या प्रतिभाशक्तीमध्ये जे चुकीचं फिलिंग झालं की त्याप्रमाणे होतं. मंत्र तंत्र विद्या असं जे म्हटले जाते ते सुद्धा अंतर्मनाच्या प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. चमत्कार आपण म्हणतो ना बरंच वेळा मंत्र तंत्र विद्या. आता कुंभमेळ्यामध्ये अघोरी लोक आहेत म्हणतो ना, त्या अंतर्मनाला तसं फिडिंग करतात आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं त्या अंतर्मनाकडनं ते प्रगट होतं. ते सुद्धा प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. मग अंतर्मन चांगलं का वाईट ह्याचा विचार करत नाही. अंतर्मनाने तुम्ही जे मुरवाल त्याप्रमाणे ते प्रगट होतं. चांगला वाईटचा विचार कोण करतं? बहिर्मन, म्हणजे बुद्धीच्या द्वारे. योग्य अयोग्य याचा विचार बहिर्मन करतं. अंतर्मन जे फील झालं ते लहानपणापासून लहान अशा मुलांबरोबर राहिलेली, शिव्या देणाऱ्या मुलांबरोबर राहिलेलं मूल मोठं झालं तरी अगदी शिकला असला तरी बोलता बोलता पटकन शिवीत होतो. चांगला ऑफिसमध्ये गेलाय पण लहानपणी शिवी द्यायची सवय आहे आणि सगळं मित्रांना बोलता बोलता काय झालं की पटकन शिविता तोंडून येते. आपण अरे एवढा शिकलेच माणूस अशी शिवी देतो. ते अंतर्मनाचं कार्य म्हणजे ते पण प्रतिभाशक्तीचं कार्य. म्हणजे जीवनामध्ये ही प्रतिभाशक्ती सतत कार्यरत असते. परत महत्वाचं लक्षात घ्या, सकाळी 5 वाजताच उठायचं. हे जोपर्यंत अंतर्मन मुरत नाही तोपर्यंत अंतर्मन तुम्हाला उठवणार नाही. आणि ज्यावेळेला 5 झाले की बरोबर ते बायोलॉजिकल वॉच कसं चालायचं देव जाणे की बरोबर ते अंतर्मन 5 वाजताच उठवतं. एखाद्या वेळेला रोज उठत नसाल पण सकाळ दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठेतरी जायचंय म्हणून आपल्याला 3 वाजता किंवा 4 वाजताच उठायचं आहे असं जर म्हटल्यानंतर त्या अंतर्मन बरोबर 3 वाजता डोळे उघडतं. मला माझ्या अगोदर ज्याला अंतर्मनात ते मुरलं कारण तो त्या पद्धतीचं चिंतन झालं की अंतर्मन लगेच साथ देतं. म्हणून सर्व अंगाने अंतर्मन अतिशय प्रबळ आहे. लक्षात ठेवा, सामर्थ्यशाली आहे. पण त्याला जे जे आपण फिडिंग करू ते योग्य असेल तर त्याप्रमाणे अंतर्मन प्रतिभाशक्तीच्या द्वारे ते प्रकट करतं. म्हणून बहिर्मनातून पुन्हा पुन्हा घोळलेला विचार अंतर्मनात जेव्हा मुरतो तेव्हा अंतर्मनातून तो जीवनात प्रगट होतो. म्हणजे ते प्रतिभाशक्तीचं काय. आता बघा कसं आहे, सकाळी उठतो आपण, उठवतो कोण? अंतर्मनाची प्रतिभाशक्ती उठवते. गाढ झोपलाय पण रोज आपण उठतो सवयीनुसार, अमोघ 1 वाजताच उठतो असं जे आपण म्हणतो ते सुद्धा प्रतिभाशक्तीचं कार्य. आणि झोपतो ते सुद्धा प्रतिभाशक्तीचं कार्य. कारण झोप येते ती तुम्ही म्हणणार मला तर जाणीवपूर्वक झोपायचं, पण नाही होत जाणीवपूर्वक. ती झोप यावी लागते किंवा ती बरोबर ती टेक्निक जमली पाहिजे की अंतर्मनाद्वारे ती झोप येते. कळलं ना, की डोळे बंद करा किंवा एखादं श्वासाकडे लक्षात बसा. जर एकदा ती सवय लागली त्या पद्धतीने ती आता लहान मुलाला अंगाई गीत गायल्यानंतर झोपतं, पण ती जो नाद आहे तो आवाज आहे त्या अंतर्मनामध्ये अंतर्मनाने ऍक्सेप्ट केला की ती त्याला माजला की ते झोपतं. जीवनामध्ये सगळीकडे हे अंतर्मनाचं कार्य आपल्या जीवनात सतत चालू असतं आणि ते सतत चालू असतं त्यालाच म्हणतात प्रतिभाशक्तीचं कार्य. पण सर्वसाधारण माणसांच्या ठिकाणी आपण म्हणतो की अतिशय विद्वान आहेत माणसं, त्याला खूप ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजे काय, त्याचं वाचन श्रवण इतकं प्रचंड असतं काही माणसांचं आणि ते त्यांना बरोबर आठवतं. परत वेळच्या वेळेस जे आठवतं ते प्रतिभाशक्तीचं, वाचतात ते बहिर्मनाचं कार्य. दिलसरे भाऊ म्हणून जे आपले गोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते, फिलॉसॉफीचे ते प्रोफेसर होते. आणि त्याच्याकडे अनेक पाश्चिमात्य जे मोठमोठे तत्वज्ञानी होते त्यांची मोठी मोठी पुस्तकं होती. खूप वाचन होतं, प्रचंड वाचन होतं त्यांचं. प्रोफेसरच होते. ते एकदा असे म्हणाले की ही सगळी जी पुस्तकं आहेत ना ते महाराजांकडे घेतल्यानंतर ह्या पुस्तकांची काही गरज नाही. एवढी पुस्तकं मी वाचली आहेत म्हणाले. एकदा सगळी पुस्तकं वाचली आहेत पण महाराजांकडे म्हणजे त्यावेळेस केतकर भाऊसाहेब केतकर त्यांना ते भाऊसाहेब नाही काकासाहेब केतकर त्यांना ते त्यावेळेला त्यांच्याद्वारे ते म्हणजे गोंदवलेकर महाराज आहे त्या आवाजात त्यांचे सगळे उत्तर द्यायची पेटीवर बसल्यानंतर. हे सुद्धा प्रतिभाशक्तीचं कार्य होतं.
केतकर म्हणून होते ते केतकराचं काका तात्यासाहेब केतकर. ते पेटीवर बसायचे. पेटीवर बस म्हणजे एक अशी पेटीसारखं होतं. कसं असतं त्याच्यावर हात ठेवलं की ते त्या ट्रान्समध्ये जायचे आणि गोंधवलकर महाराजांच्या आवाजामध्ये सगळी उत्तरं द्यायची. पण इट्टो तसेच. बेलसरे अंधश्रद्धाळू नव्हते की बाबा आम्ही पटकन त्याच्यावर विश्वास ठेवला. फिलॉसॉफीचे प्रोफेसर म्हणजे त्याला सगळं मानसिकता मानसशास्त्र सगळं माहिती होतं. पाश्चिमात्य देशातल्या लोकांचं तत्वज्ञान त्यांनी वाचलेलं होतं. पण अशा माणसांनी हा एक गोंधवलकर महाराजांचीच मी बोलतो हे 35 वर्ष चाललं. 1-2 दिवसाचं काम नाही. 35 वर्ष त्यांनी, कारण त्यांनी गोंधवलकर महाराजांना बघितलंच नाही. जे प्रत्यक्ष गोंधवलकर महाराजांनी देह सोडला होता अनेक वर्षात. पण त्यांच्या पुस्तकामध्ये महाराजांनी गोंधवलकर महाराजांनी असं सांगितलं मला, गोंधवलकर महाराज असं सांगितलं. म्हणजे काय ते त्यात केतकर जे होते ते त्यांचे शिष्य होते. ते लहानपणापासून गोंधवलकर महाराजांकडे वाढलेले. त्यामुळे ते त्या ट्रान्समध्ये जायचे आणि त्यांचा आवाज पण तसाच व्हायचा गोंधवलकर महाराजांच्या सारखा. आणि त्याप्रमाणे बेलसरे भाऊंनी जे जे प्रश्न विचारलेले असायचे त्याची उत्तर त्याप्रमाणे द्यायची. हे सगळं प्रतिभाशक्तीचं कार्य. लोकांना कसं वाटतं की प्रत्यक्ष गोंधवलकर महाराज तिथे प्रगट होतात. पण केतकरांचं इतकं चिंतन होतं की त्यांच्या सहवासात होते गोंधवलकर महाराजांचं. ते इतकं अंतर्मनाने पकडलेलं होतं लहानपणापासून की त्या ट्रान्समध्ये गेले की ते तसेच बोलायचे. मग ते म्हणजे गोंधवलकर महाराज म्हणूनच बोलायचे, नुसता आवाज वगैरे नाही. जर त्यांना गोंधवलकर महाराजांच्या जीवनाबद्दल जर प्रश्न विचारला तरी ते बरोबर गोंधवलकर महाराजांच्या प्रश्नाचं उत्तराचं त्याप्रमाणे द्यायचे. म्हणजे आश्चर्य होतं ते खरं. म्हणजे एकदा एका त्यांच्या शिष्य म्हणजे बेलसरे भाऊ होते, आणखी 2-4 होते. आणि 2-4 होते. त्या एकाची पत्नी वारली. पत्नी वारल्याने काही दिवसांनी त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं. भाऊसाहेब आपले बेलसरे भाऊ जे होते ते जरासे रागट होते पटकन. काय माणूस आहे, आता जरा सुटला होता तो परत कशाला लग्न करायचं असं म्हणाल. ते म्हटलं मी ना. आणि त्याला झाडलं. परत मित्र एकत्र होते ना. काही काही लोकांचे असते सगळे झापायचं रोगीच कुंकू घेतलं नाही का. झापला रे, तुला एवढं चांगली सुवर्ण संधी होती, आता चांगला परमार्थ तुझ्याकडनं झाला असता, तू कशाला पण संसार पडतोयस. तो बिचारा माणूस काहीच बोलत का. बेलसरे स्वर का बरं हिंमत नाही. तरी फक्त झालं महाराजांनी मला सांगितलं, मी महाराजांची परवानगी घेतली म्हणून मी केलं. ह्याच्यामध्ये महाराजांना पण ह्याला सुचवलं कसं असं वगैरे मनात होतं. संध्याकाळी परत ते वरती गेले. ते पेटीवर बसल्यावर लगेच म्हणाले, बेलसरे भाऊ तुम्ही काय चांगलं केलं नाही. त्यांना कळलं मी काय चांगलं केलं नाही ना. अमुक तुम्ही असं बोललं. तर ते म्हणाले हो बोललो मी, पण बरोबर आहे ना. चांगला प्रपंच सुटला होता तर परत प्रपंचात पडायची घाई काय होते ह्याला. आणि तुम्ही पण त्याला असं कसं सांगितलं. तर ते काय म्हणाले, अरे मी पण तसंच केलं म्हणून त्याला हो म्हटलं. गोंधवलकर माझ्याचं पण दुसरं लग्न झालं होतं. तर दुसरं लग्न झालं होतं तर त्यांनी का केलं होतं. ते म्हणाले मी का केलं, कारण मी एका अंध मुलीशी लग्न केलं. त्या अंध मुलीला आसरा दिला. म्हणजे बघा तर कसं ते ट्रान्समध्ये असताना ते कसे उत्तर ते मी म्हणतो प्रतिभाशक्ती. म्हणून त्यालाही सांगितलं तू अंध मुलीशी लग्न कर. त्यांच्या बेलसरे भाऊच्या डोक्यात प्रकाश पडला. ते तसे ताटकता त्याच्या घरी गेले परत आणि त्याची क्षमा मागितली. अरे माझं खूप चुकलं, मला काय म्हणणार. खरोखर त्यांच्या शिष्याने ज्यांनी केलं त्यांनी अंध मुलीशी लग्न केलं. म्हणजे इथे अंध मुलीशी लग्नानंतर कोण करणार असं होतं ना. त्या काळाची गोष्ट आहे ना. मी सांगायचा मुद्दा काय, तात्यासाहेब केतकर सुद्धा त्या ट्रान्समध्ये जाऊन ज्यावेळेला ती उत्तरं देत होती ते सुद्धा त्या प्रतिभाशक्तीचं कार्य होतं. कारण ते फिडिंग अंतर्मनात इतकं झालेलं होतं की गोंधवलकर महाराज म्हणूनच त्यांच्याकडनं बोलणं व्हायचं. आणि प्रत्यक्ष बेलसरे भाऊ पण ते तसेच बोलायचे की बाबा महाराजांनी सांगितलंय, महाराज असे बोलले. सर्वसाधारण माणूस बोलला असता आपण म्हणून अंधश्रद्धाळू आहे. त्यांना त्यांच्याकडनं जी उत्तरं परफेक्ट मिळायची त्याच्यावरून त्याला संशय नव्हता की ते महाराज नाहीत म्हणून. कळलं ना. म्हणजे तिथून उतरले की ते तात्यासाहेब व्हायचे.
पण जोपर्यंत बैठकीला बसले, पेटीवर बसायचे, म्हणायचे पेटी असायची, तर पेटीवर त्यांचा हात ठेवला की आणखी काय असेल, प्लॅनचेट सारखा काही भाग असू शकतो, पण लोक म्हणतात पण तसा नाहीये, प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. प्रतिभाशक्ती किती प्रचंड आहे, सामर्थ्याचं ते सांगतो, उदाहरण सांगतो कसं असतं. म्हणून प्रत्येकाकडे ही प्रतिभाशक्ती आहे, ती मुळात दिव्य आहे खरं बघायला गेलं तर. म्हणून प्रतिभाशक्तीचा जो विकास होतो, की अध्यात्मशास्त्राचा जो अभ्यास आपण जो करतो आहोत, की आपलं जे जीवन कसं चाललेलं आहे ह्या अंगाने, ह्या अंतर्मनामध्ये जर हे अध्यात्माचं ज्ञान मुरायला लागतं, म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाची अनुभूती कशी घ्यायची, ह्या अंगाने जेव्हा सद्गुरूंकडे शिष्याला मार्गदर्शन होत असतं आणि शिष्य तितकाच श्रद्धेने ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या प्रतिभाशक्तीचं रूपांतर दिव्य प्रतिभाशक्तीमध्ये होतं. दिव्य प्रतिभाशक्तीमध्ये रूपांतर होतं म्हणजे मी आणि माझं ह्या भावातून सतत कार्य करण्याची जी वृत्ती आहे अंतर्मनामध्ये, ती पण प्रतिभाशक्तीच आहे. तिथे परिवर्तन होतं, तिथे आहे ते कार्य सगळं ईश्वरी कार्य आहे, हा भाव ज्या जागृत होतो त्याला म्हणतात दिव्य प्रतिभाशक्तीचं कार्य. आणि ह्या दिव्य प्रतिभाशक्तीचं कार्य म्हटल्यानंतर ते तितकंच प्रचंड सामर्थ्यशाली असतं. म्हणून संतांच्या ठिकाणी मनात आलेला संकल्प की त्यांना काही सांगितलं आणि त्यांच्याकडे साधकाने किंवा काही अडचण सांगितली की त्याची अडचण दूर होते, ते काही न बोलता असं म्हणतो ना. पण का होते, तर प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. संत स्वतःहून काही करायला जात नाही, पण जसं त्यांच्या कानावर पडलं किंवा इथून सुटका करा किंवा असं चांगलं होऊ दे किंवा तसं चांगलं होऊ दे, आणि तसं तसं होतं असं आपण पाहतोय बऱ्याच वेळेला. ते सगळं दिव्य प्रतिभाशक्तीचं कार्य आहे. म्हणून दिव्य प्रतिभाशक्तीचं कार्य हे दिव्य ज्ञानातून सुरू होतं. दिव्य ज्ञान काय आहे, ती चैतन्य शक्तीच आहे, लक्षात घ्या. दिसते तेही चैतन्य शक्तीच आहे आणि जाणते ती चैतन्य शक्ती. तीन गोष्टी सांगितल्या. मुळात जे आहे ती चैतन्य शक्तीच आहे. हा भाव ज्या अंतर्मनात मुरतो, आणि हा भाव जेव्हा अंतर्मनात मुरायला लागला की मी आणि माझं बाजूला होतं, आणि तिथे आहे ते चैतन्य शक्तीच आहे. दिसतं जे जे दिसते ते ते चैतन्य शक्तीच आहे, आणि आहे जे जे जाणतं आहे किंवा जे जे जाणते तेही चैतन्य शक्ती. तर तीन गोष्टीतून जर साधक सतत प्रत्येक कार्य किंवा प्रत्येक क्षणोक्षण काय तर ते स्मरण धरण्याचा अभ्यास सुरू करायला लागला, तर त्या प्रतिभाशक्तीचं रूपांतर दिव्य प्रतिभाशक्तीमध्ये व्हायला लागेल. पण हे जे दिव्य ज्ञान आपण म्हणतो ते दिव्य ज्ञान आहे. की चैतन्य सर्वत्र आहे हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत जो आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे. सर्वत्र प्रत्येक ठिकाणी चैतन्यच आहे. बहिर्मनाला भेदभावातून बघण्याची सवय आहे. बुद्धी म्हटल्यानंतर योग्य अयोग्य ह्या दोन गोष्टीतून पाहायची सवय आहे. आणि त्यामुळे अंतर्मनामध्ये तसाच भेदभाव आहे, त्याला आपण जीवभाव म्हणतो. पण हा भेदभाव ज्या क्षणी अंतर्मनातून बाजूला होतो तेव्हा ते अंतर्मन अनंत स्वरूप चैतन्य स्वरूपाशी एकरूप होतं. तिथून सर्व शक्तीचा पुरवठा अधिक वेगाने तिथे प्राप्त होतो, आणि त्यावेळेस त्या शक्तीचं रूपांतर दिव्य प्रतिभाशक्तीमध्ये होतं. म्हणून संतांच्या ठिकाणी जी असते ती दिव्य प्रतिभाशक्ती असते. ते सतत ह्या स्मरणातून चिंतनातून. म्हणून सद्गुरू आणि सद्गुरूंचे शिष्य असं जे आपण शिष्य परंपरा पाहतो, म्हणजे अगदी पहिले आदिनाथांचे शिष्य मच्छिंद्रचे शिष्य गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथांचे शिष्य, परत ज्ञानेश्वर माऊली वगैरे. आणि ती परंपरा जी आपण म्हणतो गुरु शिष्य परंपरा,
हे दिव्य प्रतिभा शक्तीचं रूपांतर आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी होतं. शिष्य म्हणून सद्गुरूंना शरण जातो. सद्गुरू ज्या ज्याप्रमाणे सांगतात ते करण्याचा प्रयत्न करतो. पूर्णतः शरणागती होते. तिथे मी आणि माझं पण दूर होतं. आणि ते जिथे मी आणि माझे पण दूर झालं की ह्या प्रतिभा शक्तीचं रूपांतर दिव्य प्रतिभा शक्तीमध्ये होतं. कारण ती व्यापक होते जाणीव. म्हणून जाणीव व्यापक होणं म्हणजे मी पण दूर झालं तर जाणीव व्यापक होतं. जिथे मी पण गेलं तिथे चैतन्य स्वरूपच आहे हा भाव येतो. आपण जे सुरुवातीलाच ज्या वेळेला उद्धारा जगद्धारा म्हणून जे समर्पण किंवा प्रार्थना म्हणतो त्यामध्ये मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. हे जे म्हणतो ना त्याचा अर्थ काय ते लक्षात घ्या. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू आहेस. पण मी माझं बाजूला करून जे आहे ते सद्गुरूचं आहे किंवा स्वरूपाचं आहे ह्या भावात शिष्य ज्यावेळेला परत 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 ते स्मरण करायला लागतो त्यावेळेला काय होतं सर्व तर तुझं आहे म्हणाल. सद्गुरू स्मरणात जे जे आपल्या जीवनात जे जे घडतं ते तुझ्यामुळे घडतं. ही मीपणा बाजूला करण्याची सुरुवात आहे पहिली लक्षात. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी जे काही असेल काही प्रत्येक परिस्थितीमध्ये सद्गुरू स्मरणातून तुझ्यामुळे होणार चांगलंच होणार हा जर तिथे विचार असतो तर ती प्रतिभा शक्तीचं रूपांतर दिव्य प्रतिभा शक्तीमध्ये व्हायला लागतं. पण शेवटी तूही नाही आणि मीही नाही उरतं ते एकच तत्व आहे हा भाव त्याच्या पुढचे आहे प्रगती. म्हणजे मी तूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता. ते काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे. त्याचा अर्थ काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे. दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे आणि जाणतं ते सुद्धा चैतन्य स्वरूप. चैतन्य स्वरूपच सर्व रूपाने प्रगट. त्याचा अर्थ काय परत लक्षात आहे की अर्थ आपल्याला ज्यावेळेस चैतन्य स्वरूपाचा म्हणजे काय पाहणारा जो आहे दृष्टा ते जाणीवरूप चैतन्य आणि दिसतं म्हणजे जे दृश्य जगत ज्याला म्हणतो दिसतं म्हणजे दृश्य जगत. ते दृश्य जगत काय आहे व्यवस्थारूप चैतन्य. पाहणारं जाणीवरूप चैतन्य जे दिसतं म्हणजे जे दृश्य आहे ते व्यवस्थारूप चैतन्य. म्हणून दोन्ही काय आहे चैतन्यच आहे. त्यात दुसरं काही फरक नाही. म्हणून आहे ते चैतन्य. म्हणजे हे जेव्हा लक्षात यायला लागतं त्यावेळेला मी तूपणाही बाजूला गेलेला असतो संतांकडे. उरलं तर आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. या भावामध्ये हे सगळं जीवनाचं कार्य चालू होतं लक्षात घ्या. संतांकडे जे होतं आपण म्हणतो संतांकडे बदल काय असतो संतांकडचा मीपणा अतिशय विरळ असतो. अतिशय विरळ. व्यवहारापुरती त्यांना तो वापरावा लागतो की वापरत असतात. पण आतून सतत हे सगळं कार्य सद्गुरूंचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे ह्या भावामध्ये असतं. म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप आणि सद्गुरू स्वरूप एकच परत लक्षात ठेवायचं. म्हणून खरे सद्गुरू भक्त हे ह्या श्रद्धेतून लवकर पार होतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचे एक म्हणतात की इथे एकच लीला तरले जे सर्व भावे मज बदले त्या ऐलीचं थडी सरले माया जळ. म्हणजे अज्ञान जे आहे मायेचं विसर जो आहे मीपणा जो आहे ते सगळं माया जळ आहे. ते आपोआप बाजूला होतं. कधी होईल इथे एकच लीला तरले. म्हणजे इथे असा हा चमत्कार आहे की ह्या चमत्कारातून अशी कोणी लोक तरतात. कोण तरतात जे सर्व भावे मज बदले. म्हणजे इथे स्वरूपाला म्हणा की सद्गुरू स्वरूपाला म्हणा दोन्ही एक. सर्व भाव म्हणजे सर्व आपण म्हणून कोण आहे मी पण सर्व भाव कुठे आहे मी अमुक आहे त्यातून माझं तुझं हे सगळं जे चाललंय हे सर्व भाव आहे की हे सर्व भाव आपल्याकडचा मीपणाचा बाजूला करून तिथे फक्त तूच आहेस हा सार्वत्रिक भाव म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे किंवा सद्गुरूच आहे हा सर्व भाव त्यांच्याकडे जेव्हा प्रकट होतो जीवभाव बाजूला गेला आणि सर्व भाव प्रकट होतो तेव्हा तो शिष्य किंवा तो साधक आत्मज्ञानी होतो. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणून दिव्य प्रतिभा शक्तीला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी दिव्य प्रतिभा शक्ती जागृत व्हावी लागते. आपोआप आत्मसाक्षात्कार होत नाही. म्हणून हे सगळं गोष्ट आपण जे पाहतो ही सगळी प्रोसेस असते.
आत्मसाक्षात्कार हा इव्हेंट नाही, तर तो म्हणजे घटना नाहीये, पटकन झाला, काहीतरी प्रकाश पडला आणि मला असं दिसलं असं कोण म्हणत असेल तर काय केलं, डोकं जरी बिघडलेलं असेल किंवा थापा तरी मारत असेल, दोनपैकी एक असतं. इथे अभ्यासातून पुन्हा पुन्हा अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्या ठिकाणची शरणागती असते. त्याच्या शरणागतीतून जितका मीपणा कमी 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 होत जातो आणि ह्या जाणीवेच्या ठिकाणी जी व्यापकता येते की चैतन्य भावातून येते. म्हणून तो भाव धरणं महत्वाचं. अध्यात्मामध्ये सगळ्या गोष्टी एक एक लक्षात घ्यायला लागला तर आहे काय खरं, खूप पुस्तकं वाचली पाहिजेत का असं त्याचं नाही. म्हणजे मगाशी एक उदाहरण दिलं की बेलसरे भाऊने दाखवली एवढी ही पुस्तकं ही वाचायची खरी आवश्यकता नाही, मी वाचली पण तुम्ही वाचायची गरज नाही. तुम्ही फक्त हे काय सांगतायत ना सद्गुरू तेच ऐका, इथे सगळं बरोबर होऊ शकतं. म्हणजे हा जो म्हणजे ही वास्तवता आहे, वस्तुस्थिती आहे की आपल्या ठिकाणी दिव्य प्रतिभा शक्ती जागृत झाली पाहिजे हे प्रथम साधकाला कळलं पाहिजे. आणि त्यासाठी मी माझं जितकं कमी होईल मी माझं दूर करायचं सद्गुरूंचं आहे सद्गुरूंचं आहे हाच घोष किंवा मनामध्ये ध्यास लागला की मनापासून जेव्हा सद्गुरूंचं स्मरणातून प्रत्येक साधक जेव्हा कार्य करतो तेव्हा त्याच्या प्रतिभा शक्तीचं रूपांतर दिव्य प्रतिभा शक्तीमध्ये व्हायला लागतं. म्हणजे गुरु शिष्य परंपरा आपण म्हणतो की त्यामुळे होते. तिथे आता अनेक शिष्य असते, मग काही शिष्यांची नावं येतात कारण ज्यांना प्रतिभा शक्ती प्रकट होते त्यांच्याकडे होते, काही लोकांकडे होत नाही आणि त्याच्यावरती अजून अभ्यास करायचा बाकी असू शकतं. म्हणून ही दिव्य प्रतिभा शक्तीतून अनुभूती येते. अनुभूती कसली येते, आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. या अनुभूतीतून तो शिष्य किंवा तो साधक जेव्हा कार्य करायला लागतो तो खऱ्या अर्थाने आत्मज्ञानी असतो. आत्मज्ञानी म्हणजेच चैतन्य भावातून त्याचं सगळं कार्य चालू असतं आणि चैतन्य भावातून कार्य होणं फार महत्वाचं. तर इथे महत्वाचा मुद्दा परत आपण सांगतोय म्हणजे भाव धरणं. म्हणजे अभ्यास जेव्हा अध्यात्माचा अभ्यास करायचा असतो तेव्हा तो भाव धरायचं म्हणजे नेमकं काय, इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. मी आहे, मी अमुक आहे, की माझं नाव हे आहे, ह्या भावातून आपल्याकडे असलेली ही जाणीव सतत कार्यरत आहे. त्याला जीवभाव म्हणतात. भाव हे अंतर्मनाने स्वीकारलेलं ज्ञान आहे. अभाव येतो कसा, विचारातून. बाहेरून कोणीतरी एखादा विचार दिला, त्या विचाराचा अर्थ जो बहिर्मनाला कळला तो अंतर्मनात पोचतो, तर तो भाव म्हणून अंतर्मनाकडनं प्रगट होतो. आता आपण ज्यावेळेला हरिपाठ म्हणतो देवाच्या द्वारी उभा क्षणवेळी, तर हरिपाठामध्ये काय सांगितलंय की नामस्मरण करा असं एक अर्थ सांगला. सतत नामस्मरण केलं तर तुमचं परिवर्तन होतं, हा सरळ अर्थ सांगितला. आणि मग सगळेजण नाम जप करायचा प्रयत्न करतात. जे सांगतात श्रद्धेने करा, कृतज्ञतेने करा, परमेश्वर कसा आहे हे लक्षात घेऊन करा, हेच नामस्मरण करा, हा एक अर्थ लागतो. आणि त्या विचारून भाव धरून बरेच लोक नामस्मरण करू शकतात, हे करतात. पण त्याचा गुह्यार्थ काय सांगितला की अरे ज्ञानेश्वर माऊली आहेत, काही साधा सुद्धा माणूस नाही, त्याने काही नुसतं नाम करा, नाम जपाने सगळं होतं याचा अर्थ काय, तर तिथे दिव्यत्वाचं स्मरण झालं पाहिजे हे महत्वाचं लक्षात ठेवा. नामस्मरण याचा अर्थ नामाच्या द्वारे त्या दिव्यत्वाचं स्मरण करायचंय. हा गुह्यार्थ कळला तर तो भाव तिथे प्रगट होतो. जसा विचार तसा भाव, लक्षात घ्या. मग तो भाव त्या ज्या साधकांना हा भाव कळतो की अरे हे सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे, दिव्य स्वरूपाचं आहे. मग हेच दिव्य स्वरूपाचं स्मरण त्याच्याकडे त्या ठिकाणी तो भाव प्रगट होतो. त्याहून अधिक गुह्यतम ज्याला सद्गुरू शिष्याला सांगतात ते चैतन्य म्हणतो ना, तुझ्याकडे ते मी जे म्हणतं ना की पाहणारं तत्व जे आहे ना, ते जाणणारं तत्व तेच चैतन्य, तेच आहे, तेच तू आहेस, तत्वमसी. हे ज्या साधकाला बरोबर कळलं तिथे त्याची प्रतिभा शक्ती, मग तो भाव दिव्य भाव त्यावेळेला प्रकट होतो आणि त्या दिव्य भावातून प्रतिभा शक्ती प्रकट होते. गुरु शिष्य हा संबंध असायला लागतो ना, तो इथे असतो. तिथे सद्गुरूंकडनं सतत ते ज्ञान पाझरत असतं. ते पाझरायसाठी शिष्याने आपली ओंजळ म्हणजे मनाची ओंजळ सतत धरून ठेवली पाहिजे. ती आपल्या जीवनात तशीच्या तशी प्रगट झाली पाहिजे, इच्छा पाहिजे. तर ती प्रतिभा शक्ती, म्हणजे दिव्य प्रतिभा शक्ती तिथे प्रकट होते. म्हणून भाव याचा अर्थ
अमुक एखादं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याकडनं कार्य झालं पाहिजे त्यासाठी केलेला प्रयत्न असतो आणि त्यासाठी जी धारणा आपण करतो त्या भावना धरतो त्या भावनेतून भाव निर्माण होतो. लक्षात घ्या, अर्थ आहे त्या अर्थाचा भावना धरली त्या आहे ते चैतन्य स्वरूप. ह्या भावनेतून शिष्य बघायला लागला की तिथे तो भाव धरला असं म्हणतो. जाणीव जी भाव धरती जाणीचं अस्तित्व कधी वर खाली होत नाही. जाणीचं अस्तित्व सतत आहे. ही जाणीव स्वतः मी अमुक आहे तमुक आहे म्हणून वागायला लागते तर जाणीव असते. पण तो भाव बाजूला झाला म्हणून जाणीव कुठे जात नाही. जाणीव जाणीच्या ठिकाणीच असते. पण तिने देवभावाला ते देवत्वात वागायला लागते. भाव म्हणजे काय, जसं आपण अंगावर कपडे घालतो तशा जाणीवने स्वतःच्या ठिकाणी ज्ञान धारण करणं म्हणजे भाव. लक्षात घ्या की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हे जाणीवेने सतत भाव धरला पाहिजे. भाव धरला म्हणजे तो भावातून त्याने जीवन जगायचा प्रयत्न करायचा. म्हणून ही भावना की हा भाव जितका शिष्याच्या ठिकाणी सद्गुरूंच्या वरती असलेल्या श्रद्धेतून प्रगट व्हायला लागतो तेव्हा त्या शिष्याची लगेच प्रगती होते. त्याला खूप ज्ञान द्यायची गरज नसते. फक्त भाव कसा धरायचा त्याला कळलं की तिथे प्रगती होते. मग खूप वाचन केलं पाहिजे का, तसंही नाही. फक्त इथे सद्गुरू स्मरणात प्रत्येक कृती करत राहणं आणि करता ईश्वर किंवा करता सद्गुरू ह्या भावात करता राहणं की तिथे आपोआप तो भाव आपोआप धारण केला जातो. आणि तो भाव धारण केला की खरं म्हणजे दिव्य प्रतिभा शक्ती जागृत होते. म्हणजे आहे शॉर्टकट आहे पण शॉर्टकट म्हणजे पटकन होणारं असं म्हणतो तसं पटकन होणं म्हणजे अभ्यास पाहिजे तेवढी श्रद्धा पाहिजे. म्हणून ती जितकी श्रद्धा वाढत जाते शिष्याची तितकी त्याच्याकडे दिव्य प्रतिभा शक्ती वाढत जाणार आणि तिथे त्याला तो चांगला परिणाम त्याला मिळायला लागतो. म्हणून भाव धरणं आपण जे म्हणतो ते सुद्धा अंतर्मन जो भाव धरते ते सर्वसाधारण भाव धर मी अमुक आहे मी असा तसा आहे तो भाव प्रत्येकाकडे असतो. जीवभाव आहे ते प्रतिभा शक्तीचंच कार्य आहे. पण ज्यावेळेला दिव्यत्वाच्या भावातून ही जाणीव म्हणजे सोपं म्हणतो मन म्हणतो खरं म्हणजे जाणीव आहे. ही जाणीव हे आहे ते सर्व चैतन्य स्वरूपाचं ही जाणीवेच सगळं कार्य आहे. ही जाणीवेचं अस्तित्व अनुभवते आणि हे अस्तित्व जेव्हा ती अनुभवायला लागते तेव्हा त्या जाणीवेच्या ठिकाणी दिव्य प्रतिभा शक्ती प्रकट होते. हा त्याचा सरळ अर्थ असतो. म्हणून इथे भाव धरता आला नाही. बऱ्याच लोकांना वाटतं भाव धरायचं म्हणजे तेच होऊन राहायचं म्हणजे नेमकं काय की अनंत स्वरूपच मी असं बऱ्याच लोकांचा जो भाव येतो म्हणजे काय होतं कळत. चैतन्य स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रकट आहे. 100% बरोबर. जसं आपल्या ठिकाणी शरीराच्या ठिकाणी हात आहेत पाय आहेत नाक आहे कान आहे डोळे आहेत ते सगळं अवयव. ह्या प्रत्येका डोळ्यातून हे जे मन पाहतं जाणतं ऐकतं होतं अशा सगळ्या कृती ज्या होतात तिथे ही जाणीव आहे हा भाव नसला तरी मी अमुक आहे हा भाव असतो आणि म्हणून त्याला आपण जीवभाव म्हणतो. हाताने कार्य करतं कोण करतं ती जाणीवच करते. हाताला चालवते. हात स्वतःहून काही करत नाही. जाणीव असेल तर हाताचं कार्य सुरू. पायाने चालणं आपण म्हणतो अरे उठला चालला नाही ह्या जाणीवेने त्याला चालवलेलं असतं शरीर. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पाहायला ते कोणाचं कार्य आहे जाणीवेचं आहे. जाणीवेचं म्हणजे त्या दिव्यत्वाचं कार्य. मग तिथे हे जाणीवेचं कार्य म्हणजे ईश्वरी कार्य चालतं. मी माझं म्हणतो आपण त्यावेळेला ते कार्य तो भाव जीवभाव असल्यामुळे त्याची तिथे प्रतिभा शक्ती काय ती दिव्य प्रतिभा शक्ती नसते. पण अगदी श्वासोश्वास झालाय किंवा नाकाच्या ठिकाणी आपण गंध जाणतो किंवा डोळ्याच्या ठिकाणी पाहतो कानाच्या ठिकाणी ऐकतो हे एकच तत्व आहे. शरीराच्या जी जाणीव आहे ती त्या विविध रूपाने प्रकट होते. पण ती जाणीव स्वतःला मी देह म्हणते म्हणून तिचं सगळं कार्य जीवभावातून होतं म्हणून ती प्रतिभा शक्तीचं कार्य. पण जेव्हा ह्या जाणीवेला कळलं की ह्या जाणीवेचंच कार्य पाहणारी जाणीव बोलणारी जाणीव ऐकणारी जाणीव सगळं जे आहे ती जाणीव आहे आणि ही जाणीव आहे हे जेव्हा सद्गुरू भक्तीतून ह्या जाणीवेच्या ठिकाणी ज्ञान प्रकट व्हायला लागतं तर त्या जाणीवेच्या ठिकाणी ती दिव्य प्रतिभा शक्ती जागृत होते. आता सद्गुरू आणि शिष्य असं म्हणत असताना सद्गुरूंच्या ठिकाणी जाणीव आहे
शिष्याच्या ठिकाणी जाणीव आहे, सद्गुरूच्या ठिकाणी ते संपूर्ण ज्ञान आहे, शिष्याच्या ठिकाणी अज्ञान आहे. मग जर एकच तत्व दोन्हीकडनं प्रगट होतं ते इथे वेगळं कसं? जर सद्गुरूकडे आलं, सद्गुरूकडे ज्ञान आहे ते पटकन शिष्याला व्हायला पाहिजे ना, एकच तत्व आहे तर, पण नाही होत. का? तर जाणीवेचं रूपात, जाणीव हे रूप आहे, ते अनंत स्वरूप. जसे आपले हात, पाय, नाक, कान, डोळे हे रूप आहे, शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत, तशी प्रत्येक देहातून कार्यरत असलेली जाणीव ही वेगळी. सगळं त्या जाणीवेला पण कर्म स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, सगळं आहे. आणि ते विचार समजा वेगळं स्वातंत्र्य म्हणजे ती जाणीव आहे, ती तिने आपल्याला फक्त हे ज्ञान आत्मसात करायचं आहे की हे सगळं परमेश्वराचं म्हणजे अनंत स्वरूपाचं आहे, म्हणजे सद्गुरू स्वरूपाचं आहे. हे इतकी धारणा पक्की झाली पाहिजे की तिथे त्या जाणीवेच्या ठिकाणी दिव्य प्रतिभा शक्ती प्रकट होते. आणि ही दिव्य असलेली जाणीव आणि त्या सद्गुरूंच्या ठिकाणी असलेली जाणीव ती तिथे ते दोघं एकरूप होतात. एकरूप होतं म्हणजे दोघांकडे जे जे विचार जे जे ज्ञान आहे ते तसं जसं प्रकट वाटलं तिथे एकरूप आहे. पण दोन्हीकडचं जाणीवेचं अस्तित्व बाजूला होत नाही. लक्षात ठेवा, जाणीवेच्या अस्तित्वाचं कार्य करते ती भाव कसा धरते त्याप्रमाणे होतं. पण भावातून प्रगती होते, पण तिथे जर चुकीचा भाव धरला तर अधोगती पण होते. अंतर्मन चांगलं वाईट कळत नाही म्हणतो ते त्यासाठी. म्हणून सतत आपल्याला खूप चांगलं कळतं असं जर एखाद्या शिष्याला वाटत असेल तर त्याने पुन्हा पुन्हा चेक केलं पाहिजे, पुन्हा सद्गुरूंच्या जवळ राहून जितकं मला कळतं मला वाटायला लागलं, तिथं अहंकार आला तर ती दिव्य प्रतिभा शक्तीचं रूपांतर होऊच शकत नाही त्या शक्तीचं. कळलं का? म्हणजे दिव्य प्रतिभा शक्तीचं कार्य जर सुरू व्हायला असेल तर मी आणि माझं दूर गेलं पाहिजे. देह मी हा जो भाव आहे तोच बाजूला आहे, ते जाणीवेचं कार्य, ही जाणीव ह्या देहातून कार्यरत आहे हे व्यवस्थित समजलं पाहिजे. आणि ती जाणीव दिव्य आहे किंवा देवाची आहे की परमेश्वराची आहे, त्यामुळे तिचं सगळं कार्य म्हणजे परमेश्वराचं कार्य असं ज्यावेळेला लक्षात यायला लागतं तेव्हा आपला तो भाव असतो. लक्षात भाव म्हणजे एका ठिकाणी सगळे शिष्य जरी सद्गुरूंच्या जवळ असले तरी एका शिष्याच्या ठिकाणी दिव्य प्रतिभा शक्ती जागृत होते, दुसऱ्याकडे ती होत नाही. कारण प्रत्येकाची जाणीव ही वेगळी आहे. परत एकाचीच अनेक रूप आहेत, पण परत प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे. देहाच्या ठिकाणी आपण म्हणतो ना हे मन आहे तेच सगळं कार्य होतं, कारण ते मन एकच असतं. आता हाताला जर कर्म स्वातंत्र्य दिलं असतं, पायाला कर्म स्वातंत्र्य दिलं असतं तर काय झालं असतं? पाय भलतीकडे गेले असते, हात भलतीकडे गेले असते. तसं होत नाही, कारण तो एकच मन प्रत्येक अवयव बरोबर कंट्रोल करतो. मग इथे आपल्या शरीरासाठी एकच जाणीव एकच आहे, पण सर्वांच्या ठिकाणी जेव्हा असतं तिथे आपल्याला एकत्वाने ती आहे हे लक्षात आलं. आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत, परमेश्वराचे रूप आहोत, ही साधकाच्या ठिकाणी भावना असली. सर्वांकडे पाहताना तोच भाव असला म्हणजे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, ती जाणीव आहे, ती चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. हा भाव ज्यावेळेला असतो त्यावेळेला तिथे एकत्वाचा भाव. उदाहरण दिलं आणखी की आपण सगळे भारतीय आहोत म्हणजे काय, सगळे एक आहेत का? सगळ्यात म्हणजे आपल्या भारत देशाबद्दल जो अभिमान आहे किंवा जे कृतज्ञता आहे त्या ठिकाणी तिथे एकत्व आहे सर्वांचं. त्यामुळे आपण जर बाहेरच्या देशात गेलं तर आपण आपल्याला पटकन काय म्हणत असतो की दुसरा भारतीय दिसला तर आपला माणूस वाटतो पटकन. इथे भारतात असताना आपला वाटत नाही, पण बाहेर गेला तर आपलं वाटतं की आपण बाहेर गेलो मराठी बोलणारा कोणतरी माणूस लगेच आपले काढतो, अरे मराठी माणूस म्हणजे आपला. हे जे आपलेपण एकत्व जे येतात त्याच्यातून आपलेपण असतं. तसं चैतन्य भावातून संतांना प्रत्येकाबद्दल आपलेपण जाणवतं. तिथे त्यामध्ये परकेपण कोणच परका नसतो त्यांना. त्या चैतन्याबद्दल ज्याला पाहतो तो त्याचाच असतो. चैतन्यामुळे त्या तत्वाशी एकरूपता आली. ही जी होते त्याला म्हणतात दिव्य प्रतिभा शक्ती. तिथे भेदभाव नसतो, प्रत्येकाबद्दल प्रेम असतं, प्रत्येकाचं भलं व्हावं वाटतं, प्रत्येकाचं कल्याण व्हावं वाटतं. आणि तिथे सतत ज्ञानाचा ओघ चालू होतो. त्या सगळ्या ओघातून जे चाललंय ते सगळं दिव्य प्रतिभा शक्तीचं कार्य आहे. म्हणून असं हे दिव्य प्रतिभा शक्तीचं कार्य समजून घ्यायचं असेल तर साधनेचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. परत म्हणजे अंतर्मनामध्ये हे ज्ञान जागृत होण्यासाठी पहिला म्हणजे सद्गुरूच हवा. आपोआप एकटा मी बसेन आणि करेन शक्य नाही. तिथे संत संघ हवा, सद्गुरू हवा आणि त्यांच्या बरोबर राहून साधनेचा अभ्यास शिष्याने पुन्हा पुन्हा केला पाहिजे. सद्गुरू जे जे प्रबोधनातून सांगतात हे चुकीचं आणि हे बरोबर आहे तर शिष्याने ते तसेच्या तसंच आपल्या जीवनात
आणलं पाहिजे की ते जीवनात तसंच व्हायला पाहिजे. सद्गुरू म्हणे हे चुकीचं चुकीचं, हे बरोबर तर बरोबर, तिथे परत बुद्धीचा वापर करायची गरज नाही. तिथे जे जे आपण सद्गुरू एखाद्या शिष्याला सांगतो हे तुझं चुकतं, तर शिष्याने लगेच आपल्या ठिकाणी ते सुधारलं पाहिजे. तिथे राग येणं वगैरे ह्या गोष्टी येतच राहतच नाही, लक्षात ठेवा. म्हणजे शरणागती पाहिजे ना, ती इथे महत्वाची. सद्गुरूने सांगितलं ते चुकीचं बरोबर नसतं, सद्गुरू सांगितलं सगळं बरोबरच. तिथे बुद्धीचं आपली बुद्धी वापरायला जायची नाही. एकदा तुम्ही स्वीकारला, एकदा तो अभ्यास सुरू झाला की दुसरं बुद्धी तिथे वापरत नाही. सद्गुरूने सांगितलं असं तर असंच, तेच बरोबर 100%. कारण सद्गुरू चुकीचं सांगणारच नाही, ते सांगणार ते योग्यच सांगणार. आणि अशा पद्धतीने जे ज्ञान आत्मसात शिष्य करतो तर त्याच्याकडे दिव्य प्रतिभाशक्ती जागृत होते. आणि ह्या दिव्य प्रतिभाशक्तीतून तो शिष्य उद्याचा सद्गुरू के संत होतो. म्हणून दिव्य प्रज्ञाशक्ती जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे की त्यामुळे जीवनाची सगळा जो विकास आहे तो तिथे प्रगट होतो, प्राप्त होतो. आणि म्हणून दिव्य प्रतिभाशक्ती प्रत्येकाने जागृत करून घेणं हे त्याचं प्रत्येक शिष्याचा कर्तव्य धर्म आहे. सद्गुरूंनी किती जरी सांगितलं पण शिष्याने नाही केलं तर ते होणार नाही. तिथे शरणागती नसेल, अत्यंत नितांत श्रद्धा नसेल, प्रेम नसेल तर हे शक्य होत नाही. सगळ्या तिन्ही गोष्टी तिथे आवश्यक आहेत आणि त्याच्यातून दिव्य प्रतिभाशक्ती जागृत होते. अशी दिव्य प्रतिभाशक्ती सर्वांकडे जागृत हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.